श्री स्वामी समर्थ सर्वताईंना। तर हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे, म्हणजे नवीन वर्षाचा आहे। तर नवीन वर्षाच्या सर्वताईंना खूप साऱ्या शुभेच्छा। नवीन वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, वैभव येवो। तुमचे जे काही दुःख आहे, संकट आहे, ते स्वामी महाराज त्या संकटाचं दुःखाचं निवारण करो। सदैव तुमच्या पाठीशी राहो, स्वामी सेवा घडो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। बघा, नवीन वर्ष सुखाचं जाऊ सर्वांना, आणि सर्वांना स्वामीमय शुभेच्छा। तर माझ्या कपाटाची अवस्था बघा कशी झाली आहे। 4 दिवसच मी घरामध्ये काम करत नव्हते, कारण मला प्रॉब्लेम असल्यामुळं कसं आमच्या इथं स्वयंपाक वगैरे करत नाहीत। तर कसली अवस्था झाली आहे बघा, सगळ्या घरामध्ये रमणाच झाला आहे। एकदम अशी अवस्था म्हणजे बेकारच करून टाकली। तर आता आज मला सगळं हे आवरायचं होतं घरामधलं, कारण आंघोळ झाली ती माझी आत्ताच। आंघोळ केली आणि मग त्यानंतर सर्वात अगोदर काय केलं, कुकर लावला, कारण मुलाला जेवण करायचं होतं, त्याला कॉलेजला जायचं होतं म्हणून किचनचा ओटा न आवरताच डाळ लावली होती कुकरला, त्याला द्यायचं होतं। तर सगळं काही आवरलं मी, आणि त्यानंतर मालकांना वरण भात खायचा नव्हता, त्यांना शेवयाचा भात खायचा होता। त्यांना आवडत नाही म्हणून ते म्हणले मला शेवयाचा भात कर। तर त्यांना शेवयाचा भात केला आणि मुलांना वरण भात केलं। तर सगळं काही आवरलं होतं बघा माझं, पण देवघर हे माझं तसंच राहिलं होतं, कारण सगळं काही आवरलं पण देवघर राहिलं। सगळं काम झालं आणि देवघर राहिलं तर कसं एक अधुरं काम वाटतं, एक काम राहिल्यासारखं वाटतं। परंतु 12-12:30 वाजले होते। 12-12:30 वाजल्यामुळं मी पूजा ठेवली आणि म्हणलं आज किती का उशीर होईना, काय का होईना, 5 जरी वाजले तरीसुद्धा मला देवपूजा करायचीच आहे, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही महाराजांच्या सेवेनं करायची होती। कारण महाराजांची सेवा न करता कशी सुरुवात करणार, आणि त्यातून अजून गुरुवार होता। मग गुरुवारी नवीन वर्ष सुरू झालं म्हणल्यानंतर महाराजांच्या सेवेनं तर केलंच पाहिजे, कारण आपले जे काय सुखदुःखाचे साथी आहेत, जे सुखदुःखामध्ये संकटामध्ये आपल्यासोबत असतात, ते म्हणजे आपले महाराजच असतात। बाकी कोणीही नसतं बघा, कोणी कुणाचं नसतं, महाराजांशिवाय कोणी नाही। महाराजांवर जर विश्वास ठेवला, सगळं काही महाराजांवर सोपवलं, तर जीवन हे नक्कीच 100% सुखाचं होत असतं। जे काय आपल्या जीवनामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, त्याचं निवारण करणारे म्हणजे आपले महाराजच आहेत। महाराजावर पूर्ण असा विश्वास ठेवायचा, भाव ठेवायचा आणि सेवा करायची, त्याच्याशिवाय आपलं काहीही नाही। तर माझ्या नवीन वर्षाची सुरुवात ही महाराजांच्या सेवेनंच मला करायची होती, परंतु हे सगळं काही काम होतं, हे सगळं काम आवरायला वगैरे भरपूर असा वेळ गेला होता। परंतु म्हणलं महाराजांची सेवा संध्याकाळच्या टायमिंगला का होईना करायचीच। तर बघा, झाडं भरपूर छान अशी आली होते। आता ह्या झाडाला कसं माझ्या मिस्टरांनी कापूर टाकला होता, कापूर थोडा त्या झाडांच्या मातीमध्ये मिक्स केलं होतं, तर छान असं आता फुलं लागायला लागलेत झाडाला, आणि झाडं पण टवटवीत झालेत बघा। मनी प्लॅन्ट पण छान असा आला आहे। तर सगळं काही काम झाल्यानंतर मधला वेळ होता, त्या मधल्या वेळात म्हणलं आता बसून काय करायचं, कारण काम तर भरपूर होतं, काम झालं होतं, परंतु मला संक्रांत असल्यामुळं कसं ब्लाऊज पण शिवायचे आहेत, म्हणून म्हणलं माझं एक ब्लाऊज होते तोपर्यंत काय करावं, ब्लाऊज शिवून घ्यावं। कारण देवपूजा नव्हती ना, असं वाटत होतं काहीतरी माझं काम राहिले, कारण माझं मनच लागत नव्हतं ब्लाऊज शिवण्यामध्ये, कारण असं वाटायला आता देवपूजा राहिली। मग म्हणलं तोपर्यंत एक ब्लाऊज शिवून घ्यावं, म्हणून ब्लाऊज शिवलं। तर ब्लाऊज भरपूर छान असं आलं, आणि शिवायला पण तकलीफ झाली नाही, आणि छान असं ब्लाऊज आलं होतं। कपडा छान होता, मस्त असं ब्लाऊज आलं। साधंच होतं ब्लाऊज, जास्त काय असं डिझाईन वगैरे काहीच नव्हती, सिंपल होतं ब्लाऊज, एकदम गोल गळ्याचंच होतं। त्यामुळं एक ब्लाऊज शिवून घेतलं, आणि त्यानंतर बघा मी देवपूजा करणार होती। मला ते कधी देवपूजा करण आणि कधी हे असं वाटत होतं की देवपूजा झाली की काम झाल्यासारखं वाटते, देवपूजा नाही झाली तर काम झाल्यासारखं वाटतच नाही। म्हणून मी ब्लाऊज शिवलं, आणि ब्लाऊज झाल्यानंतर परत पुन्हा झाडून वगैरे काढून घेतलं, सगळं आवरून घेतलं, कारण 5:30 वाजले होते। माझं ब्लाऊज व्हायला 5:30 वाजले होते, कारण मी 2 वाजता बसली होती ब्लाऊज शिवायला। त्याच्यामुळं मला शिवायला कसं 2-3 तास गेले, कारण रमत मुलांना बघत परत 4 वाजता एक वेळेस चहा पिला, चहा हे वगैरे होऊन म्हणलं तर 5 वाजले माझं ब्लाऊज व्हायला। आणि त्यानंतर ब्लाऊज शिवून घेतलं, झाडून काढलं, रमणा आवरला, कारण राहिलं की तसंच राहतं, आणि दिवा लागणीच्या वेळेस परत पुन्हा झाडायचं नसतं।
त्याच्यामुळं सगळं काही आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर बघा त्या 6 वाजत आली होती एवढं झाडून काढायला, सगळं आवरायला म्हणलं तर 6 वाजत आले होते. परत पुन्हा सगळं काही आवरलं. गुरुवार होता, महाराजांची सेवा करायची होती आणि मुलं पण शाळेतून आली होती. अनुष्का शाळेतून आली होती. धुणंसुद्धा वाळलं होतं माझं, कपडेसुद्धा वाळले होते. परत पूजा राहिली होती. सगळं काम झालं पण पूजा राहिली, त्याच्यामुळं कसं तर वेगळंच वाटत होतं. सॉक्सचे जोडसुद्धा इतके होते की मुलांनी कुठं पण काढलेत आणि तसेच ठेवलेत, काढले आणि तसेच ठेवले. जेव्हा माझं झालं तेव्हा मग परत पुन्हा मी धुवून टाकले, कारण ते त्यांना कसं लेकरांच्या लक्षात राहत नाही की आता हे सॉक्स आहेत आपले की आपण धुवायला टाकावं. लेकरांना नाही ही होत, कारण सतत आपण केलेलं असतं ते काम. ते एक कसं लहानपणापासून सवयच लावायला पाहिजे की सॉक्स घातले की झालं की आलं की ती काढले की बाथरूममध्ये टाकायचं. पण ते माझे मुलं कसं काढतात, मशीनवर ठेवतात किंवा खुर्चीवर ठेवतात, त्याच्यामुळे ते तसंच राहत होते. तर भरपूर असे जोड होते, 7-8 जोड राहिले होते. ते पण मी इथं तिथं बघून घेतले होते. आणि काही जे काय वरचे होते ते मात्र दररोजचे रोज धुत होते. पण हे काढलेले मिस्टर घालतात, दोन्ही मुलं सॉक्स घालतात. तर बघा जेव्हाच्या तेव्हा आवरलं की कसं एकदम स्वच्छ असं दिसतं. लगेच कपड्याच्या घड्या जर घातल्या, जेव्हाच्या तेव्हा जर घातल्या का, कपडे काढलेले लगेच घड्या घातल्या तर कपडे व्यवस्थित राहतात. नाही तर मग परत पुन्हा मग ते कपडे इथं तिथं ठेवले की मग हे होऊन जातात. जस्तेचे कपडे जस्तेच्या कप्प्यामध्ये ठेवलं की ते घेतात. पण मी असले ना, तर आता कसं आपण असलो की मग काय होतं, कधी कधी मम्मी हे नाही म्हणलं की आपण स्वतः देतो. परत पुन्हा आपण जरा असलं की जरा हळूच घे, दमानं घे, व्यवस्थित घे म्हणलं की तेवढंच थोडंसं हे राहतं. आणि आपण जर घरामध्ये असं म्हणजे असं काही प्रॉब्लेम असला की लेकरं काय करतात, गपचूप पटकन वळतात की घेतात. तर बघा सगळं काही आवरलं होतं माझं. एवढं सगळं आवरायला करायला 6 वाजले होते. तरी 15 मिनिटांनं घड्याळ पुढं आहे. अनुष्का आली होती, ती तिच्या अभ्यासाला लागली होती, कारण एक्झाम आहे आता. गॅदरिंग झाली, सगळं झालं, आता एक्झाम राहिली. आता एक्झाम आहे म्हणल्यानंतर अभ्यासाला बसावंच लागेल. तर बघा सर्वात अगोदर म्हणलं हळदीचं लेपन करूया, कारण सकाळी हळदीचं लेपन केलेलं नाही. तिने सांजेला पण हळदीचं लेपन जर केलं तर खूप चांगलं. तर दिवा लागण्याची वेळ झाली ती 6 वाजले होते. सर्वात अगोदर तुळशीपाशी दिवा लावला आणि त्यानंतर मग परत पुन्हा हळदीचं लेपन करून घेतलं. कारण माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये 7 वेळेस येत असते, 7 वेळेस आपल्या दारात येत असते. म्हणून मी सकाळी काही केलं नव्हतं, म्हणून संध्याकाळी हळदीचं लेपन केलं, उंबरा स्वच्छ करून घेतला. कारण हळदीचं लेपन केल्यानंतर बघा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, कसलीही बाहेरची बाधा होत नाही. ते आपण म्हणतो ना, काय झालं की बाहेरची बाधा घरामध्ये किटकिटच होत आहे, कसं करावं, काय करावं. सतत घरामध्ये भांडणाचं वातावरण जर होत असेल, असं घरामध्ये घडत असेल, तर काय करायचं, थोडंसं हळदीचं लेपन, कापूर, लवंग हे करायचं. कापूर जेव्हा आपण जाळतो, देवाला आरती करतो, तेव्हा काय करायचं, आरती झाल्यानंतर त्याच्यावर 1-2 लवंगा टाकायच्या आणि ते घरामध्ये त्याचा धूप असतो ना, तो सगळ्या कोपऱ्यामध्ये घराच्या द्यायचा. आणि कालभैरवाष्टकन वल्गासूक्त नित्यनियमानं दररोज संध्याकाळी म्हणायचं. जर आपण हे असं केलं तर काय होतं, घरामध्ये निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्ह वातावरण होत असतं. तर बघा हळदीनं कुंकानाचं पावलं काढले, हळदीचं लेपन केलं आणि हळदीनं कुंकानं स्वस्तिक काढली आणि पावलं पण काढले. म्हणलं रांगोळ नको आता, म्हणलं हळदीनंच काढावं. तर शुभ असतं हळद आणि कुंकानंच पावलं काढलेले, फुलं वाहिली, धूपदीप ओवाळला आणि माता लक्ष्मीचं आगमन होऊ दे, माझ्या घरामध्ये सुखशांती राहू दे, अशी प्रार्थना केली. आणि बघा त्याच्यानंतर
दरवाजा एकदम स्वच्छ केला होता. मी सकाळीच स्वच्छ केला होता, सगळं आवरलं होतं, कारण 4-5 दिवस एकदम असं घाण वाटत होतं सगळं काही. तर त्यानंतर परत पुन्हा उंबऱ्याचं हळदीचं लेपन केलं की पूजा करून घेतली. सगळी काही पूजा झाली तर बघा कसं वाटतं, एकदम छान प्रसन्न असं वाटतंय. नवीन वर्ष आणि त्यातून माझी देवपूजा नाही म्हणल्यानंतर कसं वाटणार, महाराजांची सेवा नाही म्हणल्यानंतर मला एकदम उदास वाटत होतं. तर पूजा झाल्यानंतर एकदम प्रसन्न असं वाटत होतं. तर नारळाला कोंब पण खूप छान असा आला. अष्टलक्ष्मी दिवा लावला. आता मी दररोज म्हणलं तो दिवा लावण्यापेक्षा अष्टलक्ष्मीच दिवा लावावा म्हणून अष्टलक्ष्मीच दिवा लावला. नारळाला कोंब खूप छान असं आलं होतं. तर सगळी काही पूजा झाली होती. छान प्रसन्न असं वाटत होतं घरामध्ये. कसं पूजा झाल्यानंतर वेगळंच वातावरण होतं, पूजा नसली तर वेगळंच वातावरण होतं. त्यानंतर बघा संध्याकाळी मी भाजीचं आणायला गेले होते. पूजा झाल्यानंतर परत 7-7:30 वाजता भाजीचं आणायला गेले होते. तर भाजीचं घेऊन येता मी आणि माझे मालक गेलो होतो दोघंजण भाजीचं आणायला. तर येते वेळेस मुलांना पाणीपुरी आणली होती. तर दोघांना पण पाणीपुरी लय आवडते, त्याच्यामुळं पाणीपुरी आणली होती. मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे पाणीपुरी. तर भाजीचं घेऊन आले होते. भाजीला आणलं होतं वाटाण्याच्या शेंगा, लिंबू पण लागतात म्हणून लिंबू आणले होते, वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या, कोथिंबीर, मेथीची भाजी, परत पत्ताकोबी आणली, फुलकोबी आणली होती. तर एवढं सगळं भाजीचं आणायला भरपूर असे, आता भाजीचं पण खूप महाग झाले आणि तसं तर म्हणावं शेतकऱ्याची पण मेहनत आहे. आपण त्यांना महाग तर कसं म्हणावं, कारण त्यांना पण मेहनत भरपूर अशी करावी लागते. तर मुलांसाठी गाजरं, मेथीची भाजी पण छान होती, कोथिंबीर पण छान होती, एकदम ताजी. तर लगेच निवडून ठेवले, कारण जेव्हाचे तेव्हा निवडलं तर चांगलं राहतं. नाही जर निवडलं तर मग ते खराब होतं, कारण तसंच पेंडी बांधलेली ठेवली तर ती नासते. म्हणून लगेच निवडलं, सगळं काही व्यवस्थित केलं. काही बॉक्समध्ये घातलं, काही कॅरीबॅगमध्ये घातलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणतात, तसंच नाही ठेवता येत. टोमॅटो मात्र भरपूर असे महाग आहेत, कारण 40 रुपये किलो टोमॅटो झाले आहेत. कारण अगोदर स्वस्त होते पण टोमॅटो महाग झाले आहेत. कोथिंबीर कसं छान होती आणि 10 रुपयाला पेंडी असं भेटली होती कोथिंबीर. कारण आता ह्याच्यातच जर कोथिंबीर आणली, तोडून वाळवून छान असं चोळून ठेवली तर त्याची भाजी खूप छान अशी होते. आता बघू, याच्यानंतर आणली तर मग नक्कीच वाळवून ठेवणार आहे. पण आता मात्र फक्त 2च पेंड्या आणल्या, आता जास्त नाही आणली. तर लगेच मेथीची भाजी तोडून ठेवली, कारण जेव्हाची तेव्हा तोडून ठेवली तर चांगली राहते. तर असा गेला माझा कालचा दिवसभराची धावपळ, दिवसभराचा ताणतणाव. कारण ब्लाऊज शिवण्यात, घर आवरण्यात, भाजीचं घेऊन आले, एवढ्या सगळ्या कामामध्ये, देवपूजामध्ये, एवढ्या सगळ्यामध्ये एवढा वेळ गेला. आणि वरून काय म्हणतात कुणी की दिवसभर घरी असतेस काय करतेस, कारण बघा घरची जरी वर्किंग वुमन असेल ताई, तिलासुद्धा तकलीफ आहे. आणि घरची गृहिणी जरी असली तर भरपूर असं काम असतं. उगं वाटतं आपल्याला की काही काम नाही, तर भरपूर कामं असतं. दिवसभर 5 मिनिटसुद्धा बसायला भेटले नाही, एवढं दिवसभर काम होतं. तर असं होतं बघा दिवसभराचं माझं काम. आणि संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही दुपारी शेवयाचा भात खाल्ला होता, म्हणून मुलाला वाटलं, तो म्हणायला लागला मम्मी मला पण शेवयाचा भात खायचा, म्हणून त्याला शेवयाचा भात करून दिला. आणि मालकांनी सपकवरण होतं, तर सपकवरण भात आणि तूप टाकून दिलं त्यांना. सपकवरणामध्ये तर छान लागते सपकवरण आणि भात. तूप टाकल्यानंतर त्यांना तसं दिलं, मुलाला शेवयाचा भात दिला आणि मी सुद्धा सपकवरण आणि भातच खाल्लं होतं. संध्याकाळी काही स्वयंपाक केला नव्हता, तर सगळं काही आवरलं, जेवण केलं आणि मस्त असं झोपून गेलो. तर असा होता कालचा दिवस. नवीन वर्षाची सुरुवात माझी अशी झाली. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.